हॅलो फ्रेंड्स, पीजी डिप्लोमा अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे. पीजी डिप्लोमा अकॅडमीमध्ये आपण हे तिसरं युनिट ओओपी लँग्वेजचं तिसरं युनिट, सी प्लस प्लस लँग्वेजचं तिसरं युनिट, जे की एक्सटेंडिंग क्लास युझिंग इनहेरिटन्स आहे. त्याच्यातला आपण 3.1 पूर्ण झाला, आपला 3.1 पूर्ण बघितला आपण. त्याच्यानंतर टाईप ऑफ इनहेरिटन्स बघत असताना आपण सिंगल इनहेरिटन्स बघितलं. आता मल्टी लेवल इनहेरिटन्स आजच्या लेक्चरच्या निमित्ताने बघणार आहोत. सिंगल इनहेरिटन्स मध्ये तुम्हाला माहिती काय होतंय? सिंगल इनहेरिटन्स मध्ये हे पहा, सिंगल इनहेरिटन्सची मी डायग्राम चेंज केलेली आहे. कालच्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला जी डायग्राम दाखवली ती डायग्राम चेंज केलेली आहे. आता सिंगल इनहेरिटन्स मध्ये काही नाही, तीच डायग्राम आहे, फक्त जरा फॉर्मॅट वेगळा वापरलेला आहे. बेस क्लास पासून तुमचा डिराइव्ड क्लास ला तयार करणे हे सिंगल इनहेरिटन्सचं काम आहे. एकाच बेस क्लास पासून डिराइव्ड क्लास, एकाच बेस क्लास पासून एक डिराइव्ड क्लास ला डिराइव्ड करणे म्हणजे पॅरेंट क्लास पासून तुमचा चाइल्ड क्लास हा तयार करणे, डिराइव्ड करणे. जेणेकरून काय होईल, या ए क्लासच्या प्रॉपर्टीज हा बी क्लास पण यूज करू शकेल. समजलं? आणि कालच्या लेक्चरच्या निमित्ताने हे दोन प्रोग्राम सुद्धा घेतले होते आपण, आणि एक्झाम मध्ये असा क्वेश्चन येतो ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं. आता आजच्या लेक्चर मध्ये आपण काय बघणार आहोत? मल्टी लेवल इनहेरिटन्स. मल्टी लेवल इनहेरिटन्स पहा, मल्टी लेवल म्हणजे यात काही ना काहीतरी लेवल आहेत. म्हणजे लेवल मध्ये आहे, लेवल 1 मध्ये हे पहा, लेवल 1 तुमचा हा, लेवल 2 आणि लेवल 3 हे लेवल्स आहेत त्याचे. पहिल्यांदा तुमचा बेस क्लास ए हा तुमचा बेस क्लास असणार आहे. बी हा तुमचा काय असणार आहे? ए पासून डिराइव्ड झालेला क्लास, ए पासून तयार झालेला क्लास, डिराइव्ड क्लास. आणि सी तुमचा कुणापासून तयार होणार आहे? बी पासून, बी पासून डिराइव्ड होणार आहे. मग याला मल्टी लेवल इनहेरिटन्स का म्हणलेला आहे? पहा, मल्टी लेवल इनहेरिटन्स याला का म्हणलेला आहे ते जाणून घेऊया थिअरी बघून. द मेकॅनिझम ऑफ डिराइव्हिंग ए क्लास फ्रॉम अनदर डिराइव्ड क्लास इज नोन ॲज मल्टी लेवल इनहेरिटन्स. पहा, मेकॅनिझम म्हणजे प्रोसेस तुमचं क्लासला डिराइव्ड करायची फ्रॉम अनदर डिराइव्ड क्लास. म्हणजे तुम्हाला सांगतो मी आता ह्याच्यात, पहा, बी काय आहे? डिराइव्ड क्लास आहे. कुणापासून डिराइव्ड झाला? ए पासून. पहा आता काय, मेकॅनिझम डिराइव्हिंग ए क्लास म्हणजे क्लासला डिराइव्ड करायचं फ्रॉम अनदर डिराइव्ड क्लास. क्लासला डिराइव्ड करायचं कुणापासून? दुसऱ्या डिराइव्ड क्लास पासून. म्हणजे या बी हा काय आहे? डिराइव्ड क्लास आहे. कुणाचा? एचा. मग या बी पासून सी तयार होणार. सी कुणापासून डिराइव्ड होणार? या दुसऱ्या डिराइव्ड क्लास पासून, बी पासून. बी पण काय आहे? डिराइव्ड क्लास आहे. मग डिराइव्ड क्लास पासूनच डिराइव्ड क्लासला हे करणे, तयार करणे, इनहेरिट करणे, त्याला मल्टी लेवल इनहेरिटन्स असं म्हणतो मित्रांनो. म्हणजे क्लास ए पासून क्लास तुम्ही बी बनविला आणि क्लास बी पासून क्लास सी बनविला. म्हणजे क्लास ए च्या प्रॉपर्टीज आपण क्लास बी मध्ये पण यूज करू शकतो, ऍक्सेस करू शकतो. क्लास बी च्या आणि ए च्या दोन्हीच्या प्रॉपर्टीज आपण कशामध्ये यूज करू शकतो? आता क्लास सी मध्ये यूज करू शकतो. दोन्हीच्या प्रॉपर्टीज म्हणजे याच्यामध्ये ज्या ज्या प्रॉपर्टीज आहेत आणि बी मध्ये ज्या ज्या प्रॉपर्टीज आहेत ते आपण आता सी नावाच्या क्लासमध्ये यूज करू शकतो. कळत आहे का मी काय केलं आहे? आता मित्रांनो, तुम्ही म्हणता सर तुम्ही सी नावाचा क्लास बनविला, पण मित्रांनो तुम्ही म्हणता सी तुम्ही बी पासून डिराइव्ड केला आहे, असं तुमच्या मनात प्रश्न आला असेल. आणि मग तुम्ही ए च्या प्रॉपर्टीज कशा यूज करू शकता? हो, सी कोणापासून डिराइव्ड केलाय आपण? या बी नावाच्या क्लास पासून. मग मित्रांनो तरी आपण ए च्या प्रॉपर्टीज कशा वापरू शकतो? कारण की बी कुणापासून डिराइव्ड झालाय? बी हा तुमचा ए पासून डिराइव्ड झालाय. आणि सी कुणापासून डिराइव्ड झालाय? सी हा तुमचा बी पासून डिराइव्ड झालाय. म्हणजे ए च्या प्रॉपर्टीज या बी मध्ये आल्या, बी च्या प्रॉपर्टीज या सी मध्ये आल्या. ए आणि बी च्या दोन्हीच्या प्रॉपर्टीज. समजलं? मग ए ची बी प्रॉपर्टीज आपण याच्या सी मध्ये ऍक्सेस करू शकणार आणि बी च्या पण प्रॉपर्टीज सी मध्ये ऍक्सेस करू शकणार. का? कारण की ए ह्याच्यात पण आलाय म्हणून ह्याच्यात पण येणार. कळालं? आता याला मल्टी लेवल इनहेरिटन्स का म्हणलेला आहे? क्रिएटिंग न्यू क्लास म्हणजे डिराइव्हिंग क्लास बाय अनदर डिराइव्ड क्लास. म्हणजे हे आधीपासूनच डिराइव्ड झालेला क्लास आहे, त्याच्यापासूनच आणखीन एक क्लास तुम्ही डिराइव्ड करत आहात, क्लास सी. म्हणून याला मल्टी लेवल इनहेरिटन्स असं म्हणलेलं आहे मित्रांनो. हा क्लास हे तुमचा बेस क्लास आहे.
टू क्रिएट न्यू क्लास फ्रॉम अनदर डिराइव्ड क्लास इज नोन ॲज मल्टीलेवल इनहेरिटन्स. पहा इथं बी त्याची तीच डिफिनेशन आहे. टू क्रिएट न्यू क्लास म्हणजे सी हा क्लास नवीन तयार करायचा आता आपल्याला. फ्रॉम अनदर डिराइव्ड क्लास म्हणजे बी पासूनच सी क्लास डिराइव्ड केला. बी पासूनच सी क्लास हा तयार केला, डिराइव्ड केला, तर याला काय म्हटलं जातं तुमचं मग मल्टी लेवल इनहेरिटन्स. आता मित्रांनो मी जर ए पासून डायरेक्ट सी क्लास तुमचा डिराइव्ड केला असता, हा कोणता इनहेरिटन्स झाला असता? सिंगल इनहेरिटन्स. पण ए पासून मी सी क्लास तयार केला आणि सी क्लास पासून मी जर बी क्लास तयार केला, तर हे काय झालं तुमचं मल्टी लेवल इनहेरिटन्स. इथपर्यंत तुमचं सिंगल इनहेरिटन्स होतं. आता त्याच्यामध्ये आणखीन एक क्लास ऍड केला होती, झालं तुमचं मल्टी लेवल इनहेरिटन्स. कसं काय? कारण की सी हा डिराइव्ड क्लास आहे, ए पासून तयार झालेला आहे, आणि याच डिराइव्ड क्लास पासून तुम्ही आणखीन एक डिराइव्ड क्लास बनवत आहात बी नावाचा, म्हणून याला मल्टी लेवल इनहेरिटन्स असं म्हणतात. समजलं मित्रांनो? आणखीन एक तुम्हाला इमेज काढून मी तुम्हाला एक्सप्लेन केलं. समजलं? आता या सी क्लासला काय म्हणतात? डिराइव्ड क्लास. डिराइव्ड क्लास म्हणजे डिराइव्डचा डिराइव्ड क्लास हा तुमचा सी क्लास असं त्याला म्हणतात. अबोव फिगर शोज क्लास सी इज डिराइव्ड फ्रॉम अनदर डिराइव्ड क्लास ए. क्लास सी हा डिराइव्ड झालेला आहे, क्लास सी हा डिराइव्ड झालेला आहे फ्रॉम अनदर डिराइव्ड क्लास बी. क्लास बी डिराइव्ड पासून म्हणजे बी या डिराइव्ड क्लास पासून क्लास सी हा डिराइव्ड झाला. मल्टीलेवल इनहेरिटन्स इज इम्प्लिमेंटेड ॲज बिलो. मग मल्टीलेवल इनहेरिटन्स कसं इम्प्लिमेंट होणार प्रोग्राम मध्ये? क्लास तुमचा ए हे काय तुमचा बेस क्लास, हा बी तुमचा काय आहे? डिराइव्ड क्लास. कुणापासून डिराइव्ड झालाय? ए नावाच्या क्लास पासून हा बी क्लास डिराइव्ड झाला पब्लिकली. आणि इथं तुमचा कोणता क्लास? सी क्लास. खाली तुमचा सी क्लास. सी कुणापासून डिराइव्ड झालाय? या बी नावाच्या क्लास पासून हा सी क्लास डिराइव्ड झालाय. समजलं? बी तुमचा ए पासून डिराइव्ड झाला आणि सी तुमचा बी पासून डिराइव्ड झाला. मग हा सी तुमचा काय असणार? डिराइव्ड क्लास म्हणजे डबल डिराइव्ड क्लास, म्हणजे हा तुमच्या डिराइव्ड क्लास पासून डिराइव्ड झालेला क्लास. समजलं? आता मित्रांनो एच्या इथले फंक्शन्स, इथले डेटा मेंबर्स, इथले व्हेरिएबल्स, एचे व्हेरिएबल्स आपण या बी मध्ये पण यूज करू शकतो, आणि बी चे आणि ए चे दोन्हीचे व्हेरिएबल्स आपण या सी च्या फंक्शन मध्ये पण यूज करू शकतो. सी क्लास मध्ये, या सी नावाच्या क्लास मध्ये यूज करू शकतो. आता फ्रेंड्स याचे जर प्रोग्राम तुम्हाला बघायचे जर झालं तर हे पहा असा क्वेश्चन येतो. इथं सिंगल इनहेरिटन्स आहे ना, इथं मल्टी लेवल इनहेरिटन्स असा क्वेश्चन येतो. हे पहा, हे मल्टी लेवल इनहेरिटन्स हा असा क्वेश्चन येतो. हे पहा मल्टी लेवल इनहेरिटन्स वरचा असा क्वेश्चन येतो. काय म्हणत आहे? व्हॉट इज मल्टी लेवल इनहेरिटन्स? मग त्या टाइमला तुम्ही काय करायचं? मल्टी लेवल इनहेरिटन्सची ही थिअरी लिहायची, ही डायग्राम काढून यायची, ही डायग्राम काढून यायची, आणि हे एक्झाम्पल हे 2-3 लाईनी लिहायच्या, हे असं एक्झाम्पल म्हणून द्यायचं. आणि एक्झाम्पल म्हणून हे देऊ नका, हे एक्झाम्पल नाही, हे मी जस्ट एक्सप्लेनेशन साठी तुम्हाला केलेलं आहे. एक्झाम्पल तुम्ही हा प्रोग्राम द्या, त्याचा हा प्रोग्राम. हे पहा खूप मोठा प्रोग्राम असा नाही आहे, थोडा 3 क्लासेस बनविलेत म्हणून जरा मोठा प्रोग्राम वाटत आहे. 3 कोणते क्लासेस बनविले? पहिला क्लास आपण कोणता बनविला? हा बेस क्लास. पहिला क्लास कोणता बनविलाय? स्टुडंट नावाचा. स्टुडंट मध्ये मेंबर्स कोणते घेतले? डेटा मेंबर्स, रोल नंबर आणि नेम. तुमचा रोल नंबर एक घेतलाय, नेम एक घेतलाय. त्यानंतर फंक्शन्स गेट डेटा ह्याचा वेगळा. गेट डेटा मध्ये काय केले? स्टुडंटच्या रोल नंबर मध्ये रोल नंबर युजर कडून घेतलाय आणि नेम युजर कडून घेतला आहे. आता डिस्प्ले करताना काय केलं आहे आपण? हे पहा, डिस्प्ले करताना नेम आणि रोल नंबर डिस्प्ले केलाय. आता मित्रांनो सेकंड क्लास बघा, टेस्ट नावाचा क्लास डिक्लेअर केला. त्याला स्टुडंट नावाच्या क्लास पासून डिराइव्ड केलं या टेस्ट क्लासला, म्हणजे इनहेरिट केलं, पब्लिकली इनहेरिट केलं. पब्लिकलीच करायचं कधी बी, तर पब्लिकच कीवर्ड लिहायचा विजिबिलिटी मोड मध्ये, कारण की पब्लिक लिहिलं तर तुम्हाला इझी जाईल इनहेरिट करायला. जास्ती काही मिस्टेक्स होणार नाही. इथं मी प्रोटेक्टेड का म्हणून बनवलं माहिती ना? याला जर मी प्रायव्हेट बनवलं असतं तर मग मला या दुसऱ्या क्लासमध्ये ऍक्सेस करता आला असतं का? नाही. प्रोटेक्टेड बनवलंय म्हणून दुसऱ्या क्लासमध्ये मला त्याला ऍक्सेस करता येणार. आता मित्रांनो स्टुडंट नावाच्या क्लास पासून मी टेस्ट नावाचा क्लास डिराइव्ड केला. टेस्ट नावाचा क्लास डिराइव्ड केला. मग मित्रांनो स्टुडंट नावाच्या या क्लास पासून मी टेस्ट नावाचा क्लास डिराइव्ड केला. पहा, डिराइव्ड टेस्ट फ्रॉम स्टुडंट. मग टेस्ट मध्ये काय केलं मी? टेस्ट मध्ये तुमच्या मार्क्स घेतले युजर कडून. मार्क्स 1 म्हणजे युनिट टेस्ट 1 चे मार्क्स, हे मार्क 1 नावाच्या
व्हेरिएबल मध्ये घेतले, इंटिजर व्हेरिएबल मध्ये. आणि युनिट टेस्ट 2 चे मार्क तुमचे मार्क 2 मध्ये घेतले इंटिजर नावाच्या व्हेरिएबल वरती. आणि ह्याला प्रोटेक्टेड बनविलं. हे मी तुम्हाला टाईप करून सांगणार आहे, टेन्शन घेऊ नका. वाईड गेट डेटा 1 नावाचा हे बनवला. आता पहा इथं काय गेट डेटा नावाचा आहे आणि इथं नाव चेंज झालंय, जरा गेट डेटा 1 झालंय फंक्शनचं. त्याच्यामध्ये मार्क आणि मार्कची व्हॅल्यू युजर कडून घ्यायची, मार्कची व्हॅल्यू डिस्प्ले करायची. समजलं? आता पहा मित्रांनो, ह्याच्यापासून स्टुडंट पासून आपण टेस्ट बनविला, म्हणजे हा त्याचा डिराइव्ड क्लास झाला. बेस क्लासचा डिराइव्ड क्लास हा झाला. आता डिराइव्ड क्लास पासून आणखीन एक डिराइव्ड क्लास करायचा आपल्याला, रिझल्ट नावाचा. मग हा रिझल्ट नावाचा डिराइव्ड क्लास करायचा. म्हणजे टेस्ट पासून तुम्ही दुसरा डिराइव्ड क्लास तयार करणार. म्हणजे ह्या टेस्ट नावाच्या क्लास पासून हा डिराइव्ड क्लास रिझल्ट नावाचा तयार करत आहोत. पहा काय म्हणलं आहे, डिराइव्ड रिझल्ट फ्रॉम क्लास टेस्ट. रिझल्ट क्लास हा टेस्ट क्लास पासून तुमचा बनविला आहे. म्हणजे ह्या टेस्ट क्लासचे प्रॉपर्टीज पण आता रिझल्ट क्लास यूज करू शकणार. समजत आहे का? आता मी काय केलं, आधी टेस्ट क्लासमध्ये तुमच्या स्टुडंट नावाच्या क्लासच्या प्रॉपर्टीज आणल्या. आता टेस्ट क्लासच्या प्रॉपर्टीज मी रिझल्ट नावाच्या क्लासमध्ये आणणार. रिझल्ट RESULT रिझल्ट नावाच्या क्लासमध्ये. मग रिझल्ट नावाचा क्लास आहे. रिझल्ट मध्ये आपण काय करणार, टोटल करणार. कुणाची टोटल करणार? मार्क 1 ची, मार्क 2 ची. मार्क 1 आणि मार्क 2 कुणाचे व्हेरिएबल आहेत? या टेस्ट नावाचे. मग टेस्ट नावाचे आहेत म्हणल्यावर मी यांना ऍक्सेस करू शकतो का? हो. आणि मी स्टुडंट नेमला पण ऍक्सेस करू शकतो आणि रोल नंबरला पण ऍक्सेस करू शकतो. कसं काय? कारण की स्टुडंट हा कुणात इनहेरिट होत आहे? टेस्ट मध्ये. टेस्ट हा कुणात इनहेरिट होत आहे? रिझल्ट मध्ये. मग मी रिझल्ट नावाच्या क्लासचा R1 ऑब्जेक्ट बनवणार. मग गेट डेटा ला कॉल करणार. R1 डॉट गेट डेटाला मी कॉल करणार. R1 डॉट गेट डेटा कोणाचा आहे? हे पहा, स्टुडंट नावाच्या ह्याचा गेट डेटा हा फंक्शन ह्याचा आहे. मग तिथे युजरचे नेम आणि तुमचे रोल नंबर एंटर होतील. त्यानंतर R1 डॉट गेट डेटा 1. गेट डेटा 1 कुणाचा फंक्शन आहे? हे पहा, टेस्टचा फंक्शन आहे. गेट डेटा 1 हा तुमचा टेस्टचा फंक्शन आहे. मग मार्क्स एंटर कराय असं युजरला म्हणेन. त्यानंतर डिस्प्ले फंक्शन. डिस्प्ले फंक्शन कुणाचा आहे? डिस्प्ले फंक्शन हे पहा, स्टुडंट नावाच्या क्लासचं डिस्प्ले फंक्शन आहे. त्याच्यामध्ये रोल नंबर आणि नेम तुमचा डिस्प्ले केलेला आहे. मग R1 डॉट डिस्प्ले 1. डिस्प्ले 1 कुणाचा आहे? हे पहा, डिस्प्ले 1 कुणाचा आहे? याचा, टेस्ट नावाचा. मग टेस्ट नावाच्या ह्याच्यात मार्क्स आपण डिस्प्ले करण्याचं काम केलेलं आहे, जे युजरने एंटर केली ती. आणि R1 डॉट पुट मध्ये काय केलंय आपण? R1 डॉट पुट डाटा नावाच्या फंक्शनला कॉल केलंय. आता पुट डाटा मध्ये काय केलंय? टोटल वर तुमची काय टाकली? टोटल नावाच्या व्हेरिएबल वर तुम्ही काय टाकले? मार्क 1 प्लस मार्क 2. म्हणजेच युनिट टेस्ट 1 चे मार्क आणि युनिट टेस्ट 2 चे मार्क ऍडिशन करून टोटल वरती टाकले आणि टोटलला डिस्प्ले केलेला आहे. पुट डेटा हा नाव यूज केला आहे इथं, हा नेम यूज केला आहे तिथं. आता चला तर मी तुम्हाला काय करतो, इथं थोडा तुम्हाला प्रोग्राम समजला. आता मी तुम्हाला हा प्रोग्राम ऍज इट इज तुमच्या कंपायलर वरती टाईप करून दाखवतो. चला, इथं तुम्हाला समजला. आणखीन कंपायलर वरती तुम्हाला समजेल, टेन्शन घेऊ नका. फक्त लक्षात ठेवा की आपल्याला डेटा मेंबर्स कोणते कोणते करायचे स्टुडंटचे. आपल्याला मल्टी लेवल इनहेरिटन्स अचीव करायचं. मल्टी लेवल मध्ये काय असतंय? एका क्लास पासून दुसरा क्लास तयार करणे, त्याच दुसऱ्या क्लास पासून तिसरा क्लास बी तयार करणे. फक्त हे इनहेरिटन्स अचीव करायचे आपल्याला. समजलं ना? मग चला आता आपण आपल्या ऑनलाईन कंपायलर वरती जाऊन हा प्रोग्राम रन करूया. लेट्स गो. सो फ्रेंड्स, आता आपण आपल्या ऑनलाईन कंपायलर वरती आलो आहोत. इथं C++ लँग्वेज सिलेक्ट करा. बाय डिफॉल्ट तुमची C लँग्वेज सिलेक्ट असती. C++ लँग्वेज तिथं तुम्ही सिलेक्ट करा. आता मित्रांनो, जसं की मी तुम्हाला सांगितलं, ते सर्व गोष्टी तुम्ही इम्प्लिमेंट करीत चला. मल्टी लेवल इनहेरिटन्स तुम्हाला अचीव करायचं आहे. त्याआधी युझिंग नेम स्पेस इथं लिहून घ्या. ही लाईन युझिंग नेम स्पेस, युझिंग नेम स्पेस STD तुमचं. ही लाईन का म्हणून इन्क्लूड करते ते सर्व जणांना माहितीच असेल. आता फ्रेंड्स, मी काय करतो इथं 3 क्लास. आता तुम्हाला माहिती 3 क्लास आपल्याला बनवायचे. स्टुडंट नावाचा क्लास बनवायचा आहे, त्यानंतर टेस्ट नावाचा क्लास बनवायचा आणि त्यानंतर रिझल्ट नावाचा क्लास बनवायचा आहे. स्टुडंट मध्ये डेटा मेंबर्स कोणते कोणते घ्यायचे आपल्याला? स्टुडंटचं रोल नंबर आणि स्टुडंटचं नेम. टेस्ट मध्ये कोणते कोणते घ्यायचे? मार्क 1 आणि मार्क 2. म्हणजे मार्क 1 आणि मार्क 2 घ्यायचे आणि त्या मार्क 1 आणि मार्क 2 चे टोटल करायचे आपल्याला. TOTAL टोटल, ह्याचा रिझल्टचा टोटल डेटा मेंबर. टेस्टचा हे मार्क 1 आणि मार्क 2 हे डेटा मेंबर आणि स्टुडंट या क्लासचे रोल नंबर आणि नेम तुमचे डेटा मेंबर. चला, तिन्ही क्लास मी आधी बनवून घेतो. CLASS क्लास
तिन्ही क्लास मी आधी डिक्लेअर करून घेतो, तिन्ही क्लास मी आधी तयार करून घेतो. आता हे झाला तुमचा पहिला क्लास, त्यालाच कॉपी करतो. हे झाला दुसरा क्लास, त्यालाच कॉपी करतो. हे झाला तिसरा क्लास. पहिल्या क्लासचं नेम काय होतं तुमचं स्टुडंट. पहा दुसऱ्या क्लासचं नेम काय आहे तुमचं टेस्ट, TEST टेस्ट नावाचं टेस्ट नाव आहे. तिसऱ्या क्लासचं काय आहे रिझल्ट, RESULT रिझल्ट. मग फ्रेंड्स आता स्टुडंट नावाचा क्लास आहे, हा 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 स्टुडंट नावाचा क्लास, हा स्टुडंट नावाच्या बेस क्लास पासून आपल्याला टेस्ट नावाचा क्लास इनहेरिट करायचा आहे, म्हणजे डिराइव्ह करायचा आहे. तर कसं करणार आपण, इनहेरिट करण्यासाठी आपण इथं काय करतो कोलन वापरतो आणि त्यानंतर मी त्याचा व्हिजिबिलिटी मोड देतो. मग इथं मी पब्लिक देणार, PUBLIC पब्लिक देणार. पब्लिक दिल्यावर मी काय करणार, जो क्लास पासून तुम्हाला हा टेस्ट क्लास इनहेरिट करायचा आहे त्या क्लासचं नाव लिहिणार. कोण्या क्लास पासून तुम्हाला टेस्ट क्लास इनहेरिट करायचा या स्टुडंट पासून, मग हे स्टुडंट क्लासचं नेम मी इथं लिहिणार. समजलं, इथं लिहिणार. आता टेस्ट क्लास मी कोणापासून डिराइव्ह केला या स्टुडंट क्लास पासून. आता मला रिझल्ट क्लास कोणापासून डिराइव्ह करायचा या टेस्ट क्लास पासून, मग मी सेम तसंच लिहिणार, कोलन देणार, इथं PUBLIC पब्लिक लिहिणार आणि इथं टेस्ट, ही टेस्ट जे क्लासचं नेम आहे ते ऍज इट इज मी काय करणार इथं टाईप करणार. मग पहा मित्रांनो, टेस्ट हा स्टुडंट नावाच्या क्लास पासून तयार झाला आणि रिझल्ट हा टेस्ट नावाच्या डिराइव्ड क्लास पासून तयार झाला. टेस्ट काय आहे डिराइव्ड आहे, कुणापासून स्टुडंट पासून. मग मित्रांनो टेस्ट हा तुमचा आधीच डिराइव्ड आहे, टेस्ट हा तुमचा आधीच डिराइव्ड आहे कुणापासून स्टुडंट पासून. मग याच डिराइव्ड क्लास पासून जर आपण आणखीन एक क्लास डिराइव्ड केला तर यालाच तुमचं मल्टी लेव्हल इनहेरिटन्स म्हटलं जातं मित्रांनो, मल्टी लेव्हल इनहेरिटन्स. समजलं. आता मल्टी लेव्हल इनहेरिटन्स आपण इथं लिहिलं, त्याचं लॉजिक लिहिलं. आता मी काय करणार प्रोटेक्टेड मेंबर लिहिणार, PROTECTED प्रोटेक्टेड, PROTE प्रोटेक्टेड. आता मी प्रोटेक्टेड मध्ये ह्याचे मेंबर स्टुडंट या क्लासचे मेंबर्स कोणते कोणते आहेत ते डिक्लेअर करणार. काय रोल नंबर, रोल नंबर मी कशात घेणार इंट मध्ये. मग ROLL रोल घेतो नुसतं मी, किंवा रोल नंबर, हा असं करा. त्यानंतर रोल नंबर नंतर मी नेम, नेम कशात घेतो मी CHAR कॅरेक्टर मध्ये घेतो मी, NAME नेम. त्यानंतर नेमची साईज मला द्यावं लागते, मी 20 देतो. हिचं नेमची साईज 20 दिली, म्हणजे 20 एलिमेंट्स 20 कॅरेक्टर्स त्याच्यामध्ये स्टोअर होऊ शकतात. आता ह्याच्या पब्लिक मध्ये PUBLIC पब्लिक मध्ये मी काय करतो वाईड तुमचा डिस्प्ले फंक्शन वापरतो. डिस्प्ले गेट डेटा फंक्शन वापरतो. गेट डेटा मध्ये तुमच्या युजर कडून मी घेतो रोल नंबर आणि नेम, युजर कडून मी एंटर करून घेतो. मग मी वाईड वापरणार तुमचं गेट डेटा, GET डेटा, गेट डेटा नावाचं फंक्शन मी बनवून घेतलं. मग या गेट डेटा नावाचं फंक्शन मी तयार केलं. आता या गेट डेटा मध्ये मी काय करणार युजर कडून व्हॅल्यू घेणार. मग सी आउट करा, काय करा युजरला मेसेज द्या एंटर, ENTER एंटर, ROLL एंटर रोल नंबर असा मेसेज आपण युजरला दिला, त्यानंतर सी इन चा वापर करून आपण ते रोल नंबर नावाच्या व्हेरिएबल वरती टाकून द्या, ROLL ती आपण रोल नंबर नावाच्या व्हेरिएबल वरती टाकून द्या. कुण्या ह्या व्हेरिएबल वरती, रोल नंबर नावाच्या व्हेरिएबल वरती टाकून द्या. याला क्लोज करा. आता आपण काय घेतलं रोल नंबर घेतला. सेम सी आउट करून आपण आता काय करणार आहे हेच कॉपी पेस्ट करतो जेणेकरून आपला टाइम वाचेल. सी आउट करून आता रोल नंबर घेतला आपण. आता काय करणार आहे नेम घेणार आहे, NAME नेम. मग नेम वरती नेम टाकून द्या तुमचा, NAME नेम. मग आता हे झालं तुमचं गेट डेटा. आता डिस्प्ले फंक्शन यूज करा. काय वाईड डिस्प्ले फंक्शन बनवा, VOID वाईड तुमचा डिस्प्ले फंक्शन बनवणार, DISPLAY डिस्प्ले फंक्शन बनवणार. या फंक्शन मध्ये मी काय करणार जे काही मी व्हॅल्यूज घेतलेल्या आहेत युजर कडून त्या मी डिस्प्ले करण्याचं काम करणार. म्हणजे सी आउट वापरणार. मला जर व्हॅल्यूज डिस्प्ले करायचे असतील तर मी सी आउट वापरणार, ROLLNUMBER रोल नंबर इज इक्वल टू, मला रोल नंबरची व्हॅल्यू डिस्प्ले करायची ना, मग मी परत इन्सर्शन ऑपरेटर वापरणार आणि इथं रोल नंबर हा व्हेरिएबल डिस्प्ले करून टाकणार. सेम आता जसा मी रोल नंबर डिस्प्ले केला कॉपी करतो मी आणि याला पेस्ट करतो.
रोल नंबर जसा डिस्प्ले केला तसंच मी आता STUDENT स्टुडंट NAME नेम स्टुडंटचं नाव डिस्प्ले करतो. मग नेमच्या जागी मी इथं नेम व्हेरिएबल डिस्प्ले करतो. NAME नेम व्हेरिएबल मी डिस्प्ले केला. आता फ्रेंड्स तुम्ही एक गोष्ट विसरू नका, स्लॅश एन लावायची, कारण की मल्टिपल लाईन्स आहेत ना. स्लॅश एन जर नाही लावलं तर नेक्स्ट लाईनला आउटपुट येणार नाही. स्लॅश एन थ्रू काय होतंय, नेक्स्ट लाईनला तुमचं आउटपुट येत राहतंय. मग सगळीकडे मी स्लॅश एन लावला. आता तुमचा स्टुडंट क्लास तयार झाला. स्टुडंट क्लासचे 2 मेंबर्स तयार झाले. कोणते कोणते डेटा मेंबर्स तयार झाले, रोल नंबर आणि नेम. आणि त्याचे मेंबर फंक्शन्स म्हणजे रोल नंबर वरती नेम वरती व्हॅल्यू घेतल्या गेट डेटा फंक्शनचा यूज करून, आणि रोल नंबर आणि नेमला डिस्प्ले केलं डिस्प्ले फंक्शनचा यूज करून. समजलं. आता ह्या प्रॉपर्टीज स्टुडंटच्या क्लासच्या प्रॉपर्टीज टेस्ट नावाच्या क्लासमध्ये आल्या. आता मित्रांनो टेस्टचे त्याचे मेंबर्स असतील. टेस्टचे काय काय मेंबर्स आहेत, तुमचे मार्क 1 आणि मार्क 2. मग मी सेम हेच आपल्याला करायचं आहे. मग मी ऍज इट इज काय करतो, कॉपी करतो आणि इकडे पेस्ट करतो टेस्ट मध्ये. प्रोटेक्टेड मध्ये कोणते मेंबर्स बनवायचे होते आपल्याला, टेस्टचे तुमचे मार्क 1 आणि मार्क 2. मार्क 1 कशात बनवणार मी, MARK मार्क 1 म्हणजे पहिल्या सब्जेक्टचे मार्क तुमचे मार्क 1 मध्ये स्टोअर होणार, आणि मार्क 2 MARK2 मार्क 2 मध्ये सेकंड सब्जेक्टचे मार्क तुमचे स्टोअर होणार. ते कुणाकडून घेणार तुम्ही, युजर कडून. एंटर मार्क्स, एंटर MARKS मार्क्स 2, एंटर मार्क्स 1 करा. आता पहा मित्रांनो याच्यामध्ये काय केले आपण, 2 व्हेरिएबल्स डिक्लेअर केले, डेटा मेंबर्स. प्रोटेक्टेड मध्येच करायचे कधी बी, आणि याला पब्लिकच ठेवायचं. इंटिजर मध्ये 2 व्हेरिएबल डिक्लेअर केले, म्हणजे आता इंटिजर व्हॅल्यू आपण त्या मार्क 1 आणि मार्क 2 वरती आपण युजर कडून घेणार आहोत. मार्क 1 इथं करा, टाका, आणि इथं डिस्प्ले करताना तुमचा मार्क 1 डिस्प्ले करा डिस्प्ले फंक्शन मध्ये. मग मार्क 2 काय करा, मार्क 2 वरती इथं व्हॅल्यू घ्या युजर कडून आणि मार्क 2 डिस्प्ले करा. समजलं. एकदा तुम्ही थोडा प्रोग्राम पाठ केला, थोडा प्रोग्राम तुम्हाला समजला की बाकीचा प्रोग्राम तुम्हाला इझिली समजून जाईल. मग SUBJECT सब्जेक्ट 1 मध्ये तुम्हाला किती मार्क पडले ती तिथे दाखविणार, आणि सब्जेक्ट 2 हे सब्जेक्ट मी इथं कॉपी करतो. हे जे सब्जेक्ट स्ट्रिंग लिहिली का मी तीच इथं कॉपी करण्याचं काम करतो, आणि इथं 2 करतो, सब्जेक्ट 2. समजलं. सब्जेक्ट 1 साठी हे, सब्जेक्ट 2 साठी हे मार्क्स. समजलं. आता मी काय करतो, सेम काय करतो आता, हे पहा, टेस्ट नावाच्या क्लास पासून आता रिझल्ट नावाचा क्लास डिराइव्ह केला. टेस्ट नावाच्या क्लास पासून रिझल्ट नावाचा क्लास डिराइव्ह केला. रिझल्ट मध्ये कोणता मेंबर आहे आपला, टोटल. कसा कॅल्क्युलेट करायचा आहे, मार्क 1 आणि मार्क 2 चं ऍडिशन, दोन्हीचं ऍडिशन आपल्याला टोटल मध्ये घ्यायचं आहे. मग काय करणार, टोटल नावाचा व्हेरिएबल आधी डिक्लेअर करणार. प्रोटेक्टेड मध्ये टोटल नावाचा व्हेरिएबल तुम्ही डिक्लेअर करा, इंटिजर व्हेरिएबल. टोटल नावाचा इंटिजर व्हेरिएबल डिक्लेअर केला. त्याचा डेटा टाइप काय आहे, INT इंटिजर मध्ये टोटल नावाचा हा व्हेरिएबल तुम्ही डिक्लेअर केला. मग टोटल मध्ये आता तुम्ही काय करणार, व्हॅल्यू घेणार का, नाही. टोटल वरती काय करायचं, तुम्हाला ऑपरेशन परफॉर्म करायचे. मग तुम्ही काय करणार, PUB पब्लिक मध्ये तुम्ही काय करणार, एक डिस्प्ले फंक्शन यूज करणार. आता मित्रांनो तुम्हाला एरर येणार. काय एरर येणार, कारण की हा डिस्प्ले फंक्शन आणि हा डिस्प्ले फंक्शन तुम्ही सेम नाव दिलेत. सॉरी, हा गेट डेटा फंक्शन आणि हा गेट डेटा फंक्शन तुम्ही सेम नाव दिलेले आहेत, आणि हा डिस्प्ले फंक्शन आणि ह्याचा डिस्प्ले फंक्शन, टेस्टचा डिस्प्ले फंक्शन तुम्ही सेम नाव दिलेले आहेत. मग याला तुम्ही नाव बदलून द्यावं लागतील. याला गेट डेटा 1 बनवावं लागेल, याला डिस्प्ले 1 बनवावं लागेल. समजलं. त्याला गेट डेटा 1 बनवलं आणि त्याला डिस्प्ले 1 बनवलं. आता इथे काय करणार मी, वाईड वाईड एकतर तुम्ही डिस्प्ले 2 बनवा. डिस्प्ले नावाचा 1 झाला आता तुमचा, डिस्प्ले 2 फंक्शन बनवा, किंवा पुट डेटा लिहा. मग मी काय करतो, पुट डेटा लिहितो, PUT डेटा. पुट डेटा हा फंक्शन बनवतो. फंक्शनचं नाव तुम्ही काही घेऊ शकता, जसं की मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे. ह्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, ऍडिशन डिस्प्ले करायची. कुणाची, मार्क 1 आणि मार्क 2 ची. मग मार्क 1 आणि मार्क 2 ची ऍडिशन मी टोटल नावाच्या व्हेरिएबल वरती स्टोअर करणार. मग टोटल इक्वल टू तुमचं मार्क 1 MARK मार्क 1 प्लस MARK2 मार्क 2. मार्क 1 प्लस मार्क 2 हे तुमचे काय असणार, हे मार्क 1 आणि मार्क 2 युजरनी जे एंटर करतील त्याची टोटल मला इथं भेटणार, टोटल मध्ये येणार.
मार्क 1 आणि मार्क 2 ची ऍडिशन या टोटल नावाच्या व्हेरिएबल वरती स्टोअर होणार. मग आता ती टोटल नावाच्या व्हेरिएबल वरती स्टोअर झाली. आता त्याला सी आउट करून आपल्याला डिस्प्ले करायचे त्या मार्क 1 ला, म्हणजे ऍडिशनला डिस्प्ले करायचे, म्हणजे TOTAL टोटल MAR ऑफ STUDENT टोटल मार्क ऑफ स्टुडंट इक्वल टू. आता तुम्हाला ह्याचा कलर कसा बदलला नाही, कारण की याला आपण स्ट्रिंग मध्ये दिलं नाही म्हणून. आता हे पहा, स्ट्रिंग मध्ये दिलं, याचा कलर बदलला. आता मित्रांनो परत इन्सर्शन ऑपरेटर करून TOTAL टोटल ही व्हॅल्यू तुम्ही डिस्प्ले करा. आता मित्रांनो तिन्ही तुमचे क्लासेस झाले, तिन्ही क्लासेस झाले आता तुमचे. आता मित्रांनो हे पहा किती मोठा प्रोग्राम झाला आपला. तिन्ही तुमचे क्लासेस झाले. पहिला क्लास स्टुडंट नावाचा, दुसरा क्लास टेस्ट नावाचा, आणि तिसरा क्लास हा रिझल्ट नावाचा. तिन्ही क्लास झाले, तिन्ही ह्याचे मेंबर्स झाले, डेटा मेंबर्स झाले. हे पहा तिन्ही ह्याचे प्रोटेक्टेड डेटा मेंबर्स झाले. आणि तिन्ही ह्याचे मेंबर फंक्शन्स बी बनविले मी, डिस्प्ले नावाचा आणि गेट डेटा नावाचा, गेट डेटा 1 आणि डिस्प्ले 1 नावाचा, आणि पुट डेटा नावाचा. समजलं. आता मला याला इंट मेन मध्ये कॉल लावावा लागेल. इंट मेन फंक्शन बघा, आता इंट मेन कडे लक्ष द्या. इंट मेन मध्ये मी ऑब्जेक्ट कुणाचा बनविणार, मला क्लासच्या ऑब्जेक्टला ऍक्सेस करायचे, म्हणजे क्लासच्या फंक्शन्सला मला ऍक्सेस करायचे. तर मी ऑब्जेक्ट कुणाचं बनवणार, जसं की मी तुम्हाला कालच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं, कधीही ऑब्जेक्ट तुमचा डिराइव्ड क्लासचा बनवायचा. पण मित्रांनो टी पण तुमचा हा काय आहे, डिराइव्ड क्लास आहे. कुणापासून तयार झालाय, या बेस क्लासपासून हा तुमचा डिराइव्ड क्लास झालेला आहे तयार. पण मित्रांनो टी तुमचा डिराइव्ड क्लास आहे, पण आर तुमचा कोणापासून तयार झालेला आहे, या टी पासून, म्हणजे टेस्ट नावाच्या क्लासपासून. मग मित्रांनो टेस्ट नावाच्या क्लासपासून डिराइव्ह झालाय, म्हणजे टेस्ट काय असेल, आर साठी हा टेस्ट त्याचा बेस क्लास असेल, आर साठी बरं का. पण टेस्ट कसा आहे, डिराइव्ड क्लास आहे. मग डिराइव्ड क्लास पासून तुमचा जर डिराइव्ड क्लास तयार होत असेल, तर जे फायनली तुमचा डिराइव्ड क्लास झालाय, म्हणजे जे शेवटी तुमचा क्लास आलाय, त्या क्लासचा तुम्हाला ऑब्जेक्ट बनवावा लागेल, म्हणजे रिझल्ट क्लासचा तुम्हाला ऑब्जेक्ट बनवावा लागेल. समजलं, नाही समजलं टेन्शन घेऊ नका. फक्त काय करायचं, शेवटच्या क्लास जे तुमचा बनेल, म्हणजे जे शेवटचा क्लास बनवेल तुमचा, म्हणजे ज्याच्यामध्ये तुमचे सगळे क्लास तुमचे इनहेरिट होऊन येतील. म्हणजे स्टुडंट क्लास कशामध्ये इनहेरिट होऊन येईल, शेवटी रिझल्ट मध्येच येईल. टेस्ट क्लास कशात इनहेरिट होऊन येईल, शेवटी रिझल्ट मध्येच येईल. मग या रिझल्ट क्लासचा तुम्ही ऑब्जेक्ट बनवायचा. मग RESU रिझल्ट क्लासचा ऑब्जेक्ट कसे बनवतात, क्लास नेम RESULT रिझल्ट लिहिणार क्लास नेम, आणि रिझल्ट नावाचा R1 ऑब्जेक्ट बनवणार. आता मित्रांनो R1 डॉट गेट डेटा करून मी ऍक्सेस करणार. कुणाला ऍक्सेस करणार, तुमच्या गेट डेटा फंक्शनला. कुणाच्या गेट डेटा फंक्शनला, ह्या पहिल्या स्टुडंट नावाच्या गेट डेटा फंक्शनला ऍक्सेस करणार. मग मी इथं लिहिलं GET डेटा, गेट डेटा नावाचा फंक्शनला मी कॉल लावला इथून. आता मित्रांनो R1 डॉट गेट डेटाला कॉल लावलं. आता मी काय करणार, R1 डॉट गेट डेटा 1 ला कॉल लावणार. गेट डेटा 1 ला का म्हणून कॉल लावणार, गेट डेटा 1 ला कॉल लावल्यावर काय होणार, पहा गेट डेटा कुठे आहे, 1, हा इथे गेट डेटा 1. गेट डेटा 1 कुणाचा आहे, टेस्टचा. मग गेट डेटा 1 गेल्यावर ह्याचे व्हॅल्यूज आपल्याला युजर कडून घेते. R1 डॉट गेट डेटाला कॉल लागल्यावर एंटर रोल नंबर आणि एंटर नेम आपल्याला आउटपुट स्क्रीनला मेसेज येणार. पुन्हा आपण काय केले, R1 डॉट गेट डेटा 1 ला कॉल लावलाय. गेट डेटा 1 ला कॉल लावलं म्हणल्यावर याच्यावरती जाणार, गेट डेटा 1 फंक्शन वरती. मग गेट डेटा 1 चे हे युजर कडून आपल्याला व्हॅल्यू घेतात, म्हणजे आपल्याकडूनच व्हॅल्यू घेणार आहे ती युजर कडून. आणि त्यानंतर मी काय केलं, डिस्प्ले फंक्शनला कॉल करीत गेलो. मग R1 डॉट आधी डिस्प्ले फंक्शनला कॉल करणार. R1 डॉट ऑपरेटर DIS डिस्प्ले फंक्शनला कॉल केलं. मग मी सेम R1 डॉट डिस्प्ले 1 ला कॉल करणार. आधी डिस्प्लेला कॉल केलं म्हणजे मला काय होणार, डिस्प्ले काय होणार, आधी हे तुमचे हे डिस्प्ले फंक्शन एक्झिक्यूट होणार, म्हणजे रोल नंबर आणि स्टुडंटचं नेम मला आउटपुट स्क्रीनला डिस्प्ले होणार. त्यानंतर मी काय केलं, R1 डॉट डिस्प्ले 1 ला कॉल केलं. डिस्प्ले 1 ला कॉल केलं म्हणल्यावर आता मला काय डिस्प्ले होईल, हा डिस्प्ले 1 फंक्शन डिस्प्ले होईल. कुणाचा, क्लास टेस्टचा तुमचा डिस्प्ले 1 फंक्शन डिस्प्ले होईल. म्हणजे याच्यामध्ये काय आहेत, सब्जेक्ट आणि सब्जेक्ट 2 चे मार्क्स आपल्याला डिस्प्ले होऊन जातील. आणि शेवटी मित्रांनो मी या रिझल्ट क्लासचा हा पुट डेटा पुट डेटाला ऍक्सेस करणार. R1 डॉट पुट डेटा फंक्शनला मी ऍक्सेस करणार. मग पुट डेटाला जेव्हा मी कॉल लावला इथून ऍक्सेस केलं, तेव्हा हे पुट डेटा मध्ये हे टोटल वरती दोन्ही मार्क्सचे ऍडिशन जाऊन टोटलची व्हॅल्यू मला आउटपुट स्क्रीनला डिस्प्ले होणार. पहा मित्रांनो, आता हा प्रोग्राम आपण रन करून बघूया.
सगळा प्रोग्राम झाला आपला. काय एरर आलेला आहे? एररला घाबरत जाऊ नका. काय DISPL डिस्प्लेची स्पेलिंग चुकलेली आहे. कुठं? डिस्प्लेची स्पेलिंग चुकलेली आहे. होतं गडबडीत कधी कधी. हा आता पहा, आता रन करा. आता पहा, आता प्रोग्राम आपला सक्सेसफुली रन झालेला आहे. आता आधी काय म्हणत आहे? एंटर रोल नंबर. मित्रांनो, रोल नंबर कुणाचा फंक्शन होता? आता मला तुम्ही सांगा. रोल नंबर हे स्टुडंट नावाच्या क्लासचा रोल नंबर हा डेटा मेंबर होता. पण मी इथं कसं r1 डॉट गेट डेटाला कॉल केलं. मी r1 डॉट गेट डेटाला कॉल केलं. गेट डेटा कोणाचं फंक्शन आहे? स्टुडंट वनचा. म्हणजे याच्या थ्रू तुम्हाला काय समजून येते की स्टुडंट वनची प्रॉपर्टीज आपण रिझल्ट नावाच्या क्लासमध्ये ऍक्सेस करू शकतो. म्हणजे रिझल्ट नावाचा क्लास R1 बनविला, सॉरी ऑब्जेक्ट बनविला, आणि त्या ऑब्जेक्ट थ्रू मी गेट डेटाला कॉल करू शकतो. तसंच सेम टेस्टचे मार्क्स नेमला पण ऍक्सेस करू शकतो. टेस्टच्या मार्क्सला, या टेस्ट नावाच्या क्लासच्या मार्क्सला पण M1 ला आणि M2 ला पण ऍक्सेस करू शकतो. असंच का? कारण की हे इनहेरिट झालेत ह्याच्यात. स्टुडंट नावाचा क्लास टेस्ट नावाच्या क्लासमध्ये इनहेरिट झाला आणि टेस्ट नावाचा क्लास रिझल्ट नावाच्या क्लासमध्ये इनहेरिट झाला. म्हणजे आता ते आपण ऍक्सेस करू शकतो रिझल्ट नावाच्या क्लासमध्ये मधून. म्हणजे R1 डॉट सगळे आपण ऍक्सेस करू शकतो दोन्ही पण क्लासेसला, स्टुडंटला पण आणि टेस्टला पण. मग आता मी काय करणार? एंटर रोल नंबर म्हणत आहे. मग रोल नंबर मी एंटर करणार. सपोज मी रोल नंबर एंटर केला, 2020. एंटर दाबलं. एंटर नेम काय एंटर करतो मी? अक्षय हा नेम एंटर केला मी. अक्षयचे मार्क्स मी देतो. पहिल्यांदा काय दिले मी? 75 मार्क्स दिले त्याचे. आणि दुसऱ्यांदा काय दिले मी? त्याचे 85 मार्क्स दिले. 85. आता जर मी एंटर दाबले, म्हणजे आता जर मी एंटर दाबलं तर मला या स्टुडंटची मला डिटेल्स डिस्प्ले होतील. पहा, मी एंटर दाबतो. पहा, आली का? या स्टुडंटची डिटेल्स जी मी एंटर केली ती डिटेल्स आली. फक्त हे टोटल नंबर ऑफ मार्क्स हे याच्या समोर आलं, कारण की टोटल नंबर ऑफ मार्क्सच्या इथं स्लॅश एन लावलं नव्हतं आपण. टोटल नंबर ऑफ मार्क्सच्या तिथं स्लॅश एन लावलं नव्हतं, म्हणून हे टोटल नंबर ऑफ मार्क्स खाली डिस्प्ले झालं नाही. पण डिस्प्ले झालं. टोटल किती आलं? 160 आलं. म्हणजे 75 प्लस 85 हे तुमचं 160 आलं. पहा, अक्षय नावाचं हे सगळे मुलाची डिटेल्स आपल्याला डिस्प्ले झाली. समजलं? आता इथं आपण स्लॅश एन वापरलं नव्हतं ना, म्हणून ते सेम लाईन मध्ये आलं. आता पहा, आता रन करा. आता जरा वेगळं नाव घेऊया आपण. रोल नंबर काय देऊया? 3030 देऊया. एंटर दाबलं. नेम काय देऊया? रोहन नेम दिला. एंटर दाबूया. मार्क 1 देऊया. मार्क 1 65 देऊया. आणि मार्क आता 75 देऊया. सेकंड सब्जेक्ट मध्ये. आता या दोन्हीची टोटल मला आउटपुट स्क्रीनला डिस्प्ले होणार. पहा, काल आलं का? खाली आलं का? हे टोटल नंबर ऑफ मार्क याच्या इथं आलं आधी. आता त्याच्या खाली आलं ते टोटल नंबर ऑफ मार्क स्टुडंट किती झालं? 140. टोटल 140 मार्क्स त्याला आलेले आहेत. हे टोटल मार्क कसे कॅल्क्युलेट झाले? या मार्क 1 आणि मार्क 2 मधले टोटल दोन्हीची ऍडिशन या टोटल नावाच्या व्हेरिएबल वरती आली आणि टोटल व्हेरिएबल आपण इथं डिस्प्ले केलाय. म्हणजे हे दोन्हीची ऍडिशन, सब्जेक्ट 1 ची सब्जेक्ट 2 ची ऍडिशन आपल्याला इथं आलेली आहे. समजलं? नेम डिस्प्ले केला, रोल नंबर डिस्प्ले केला, मार्क 1 डिस्प्ले केले, मार्क 2 डिस्प्ले केले आणि टोटल बी डिस्प्ले केलं. म्हणजे मल्टी लेवल इनहेरिटन्स आपण अचीव्ह केला. समजलं? स्टुडंट नावाच्या क्लास पासून टेस्ट क्लास आणि टेस्ट नावाच्या क्लास पासून तुमचा रिझल्ट क्लास. समजलं? काही नाही. आता तुम्हाला एक शॉर्ट मध्ये सांगतो मल्टी लेवल इनहेरिटन्स काय राहतं. या बेस क्लास पासून डिराइव्ड क्लास तयार करणे आणि डिराइव्ड क्लास पासूनच आणखीन एक तुमचा डिराइव्ड क्लास तयार करणे, हे झाला तुमचा मल्टी लेवल इनहेरिटन्स. समजलं? आता सिंगल इनहेरिटन्स मध्ये मल्टी लेवल इनहेरिटन्स मध्ये काय फरक आहे? सिंगल इनहेरिटन्स मध्ये एकाच बेस क्लास पासून एकच डिराइव्ड क्लास बनला जातो. पण मल्टी लेवल मध्ये एका बेस क्लास पासून एक डिराइव्ड क्लास आणि त्याच डिराइव्ड क्लास पासून दुसरा डिराइव्ड क्लास तयार केला जातो. समजलं? दोन्हीचा फरक काय ते समजलं? दोन्हीच्या डायग्राम्स बघितल्या तर तुम्हाला फरक दिसेल दोन्ही मध्ये. आता होप की तुम्हाला आजचं लेक्चर समजलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला पीजी डिप्लोमा अकॅडमीला आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. होप की तुम्हाला आजचं लेक्चर समजलं असेल. बाय बाय.